काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला होता, पण अचानक सीज फायरची म्हणजेच युद्धविरामाची घोषणा झाली आहे। काय घडलं की हे युद्ध थांबलं, भारताचा यात काय रोल होता आणि आता पुढे काय होणार, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। 10 मे 2025 म्हणजे आजच एक मोठी बातमी आली। भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की आज दुपारी 3:35 पाकिस्तानच्या डीजीएमओ म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांनी भारताच्या डीजीएमओला फोन केला। या फोन कॉल नंतर दोन्ही देशांमध्ये एकमताने हे ठरलं की जमिनीवर, हवेत आणि समुद्रात होणारे सर्व प्रकारचे गोळीबार, हल्ले आणि लष्करी कारवाया आज संध्याकाळी 5 वाजेपासून थांबवण्यात येतील। म्हणजेच दोन्ही देशांमध्ये आता युद्धविराम झालाय। यात अमेरिकेची मध्यस्थी महत्त्वाची ठरली असं बोललं जात आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दावा केला की अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान यांनी तात्काळ आणि पूर्णपणे सीज फायरला तयारी दाखवली। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि उपराष्ट्राध्यक्षांनी गेल्या 48 तासात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, त्यांचे सुरक्षा सल्लागार आणि लष्कर प्रमुख यांच्याशी सतत चर्चा केली। या चर्चेनंतर दोन्ही देशांनी हा निर्णय घेतलाय। पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, भारताचा नेहमीच हा पवित्रा राहिला आहे की आम्हाला कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी नको। खास करून काश्मीरच्या मुद्द्यावर तर भारताने स्पष्टपणे सांगितलंय की हा आमचा आणि पाकिस्तानचा द्विपक्षीय प्रश्न आहे, यात कोणाच्याही तिसऱ्याची गरज नाही। संरक्षण मंत्रालयाने एक पत्रकार परिषद घेतली जिथे त्यांनी सविस्तर माहिती दिली। संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की दोन्ही देशांच्या लष्करांना संध्याकाळी 5 वाजेपासून दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या लष्करी कारवाया थांबवण्याचे आदेश दिलेत। याशिवाय दोन्ही देशांच्या डीजीएमओ मध्ये 12 मे 2025 ला दुपारी 12 वाजता एक बैठक होणार आहे। या बैठकीत पुढच्या पावलांबद्दल चर्चा होईल। संरक्षण मंत्रालयाने हेही स्पष्ट केलंय की भारत शांततेसाठी कटिबद्ध आहे, पण आपल्या संरक्षणात कोणतीही कसर ठेवणार नाही। जर पाकिस्तानने पुन्हा काही कुरापत केली तर भारत त्याला चोख प्रत्युत्तर देईल। आता सध्या तरी दोन्ही देशात युद्धविराम झालाय। अमेरिकेने जरी मध्यस्थीचा दावा केला असला तरी भारताचा स्टँड स्पष्ट आहे, आम्ही आमचे निर्णय स्वतः घेतो। त्याशिवाय हा युद्धविराम थांबवताना कोणत्याही पूर्व अटी किंवा नंतरच्या अटींचा समावेश नव्हता। म्हणजे सिंधू जल करार अद्यापही स्थगित अवस्थेत आहे आणि इतर सर्व उपाययोजनाही स्थगित आहेत। भारताची दहशतवादावरील भूमिका पूर्वीप्रमाणेच ठाम आहे। आता 12 मेची बैठक महत्त्वाची ठरणार आहे, कारण त्यातूनच ठरेल की ही शांतता टिकेल की पुन्हा तणाव वाढेल। गेल्या काही दिवसांपासून सीमेवर चाललेल्या गोळीबाराने सीमेलगतच्या भागांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं, पण आता काही काळ तरी तिथे शांतता असेल। अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।